पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे मुंबई हायकोर्टाकडून एफडीएची खरडपट्टी आहे। एफडीए अधिकाऱ्यांनी बनवलेला 98% स्वच्छतेचा अहवाल खोटा होता असं कोर्ट म्हणतंय। स्वच्छतेच्या बाबतीत अनेक अनियमितता आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे। खासगी आस्थापनांना वेगळा न्याय आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय एफडीए देत आहे असं कोर्टाचं निरीक्षण आहे। एफडीएनं दिलेला तीनही अहवाल हे कॉपी पेस्ट आहेत असं कोर्ट म्हणतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती आहे? लागवी आपण पाहतोय की एफडीए कडून संपूर्ण मुंबईभरामध्ये कारवाई सुरू आहे आणि आज जर आपण पाहिलं तर एका खासगी रेस्टॉरंट संदर्भामध्ये एफडीएच्या कारवाईची जी सुनावणी सुरू होती यावेळी कोर्टाकडनं विचारणा करण्यात आली की खासगी रेस्टॉरंटवरती कारवाई केली जाते, पण मात्र जे शासनाच्या ज्या कॅन्टीन्स आहेत किंवा त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे तिथे का कारवाई केली जात नाही, तर थेट मंत्रालय असेल किंवा विधान भवन असेल या ठिकाणी एफडीएचे अधिकारी आणि त्यांच्यासोबत 4 वकिलांची टीम जी आहे ती पाहणीसाठी गेली होती आणि तिथल्या काही गोष्टी ज्या आढळून आल्या त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे तो आज कोर्टात सादर करण्यात आला। पण मात्र कोर्टाने एफडीएची संपूर्ण या सगळ्या सुनावणी दरम्यान जी आहे ती खरडपट्टी काढलेली आहे। कारण एफडीए अधिकाऱ्यांनी बनवलेले जे काही स्वच्छतेचे जे अहवाल आहेत हे खोटे असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। कारण स्वच्छतेच्या बाबतीत अनेक अनियमितता जी आहे ती आढळून आलेली आहे हे देखील कोर्टाने या सुनावणी दरम्यान उल्लेख केलेला आहे। तर आपण पाहतोय की खासगी स्थापनांना वेगळा न्याय आणि सरकारी स्थापनांना वेगळा न्याय असा एफडीए देत आहे। हे स्वतः कोर्टानं त्या ठिकाणी स्पष्ट मत जे आहे ते दर्शवलेलं आहे। एफडीए ज्या पद्धतीत तीनही अहवाल जे आज सादर केलेले आहेत या माध्यमातून संपूर्ण कॉपी पेस्ट असल्याचं देखील कोर्टानं उल्लेख केलेला आहे। कारण मंत्रालयामधले तीनही कॅन्टीन असतील किंवा मग तिथे पोहोचलेले जे वकील आहेत यांनी जवळपास आपण पाहतोय की 45 मिनिटात हा संपूर्ण तपास केला आणि त्यात अनेक अनियमितता आढळून आलेल्या आहेत। सोबतच विधान भवनामध्ये देखील तशीच पाहणी केली होती। कॅन्टीनला ज्या पद्धतीत नोटीस बजावण्यात आलेली आहे या सगळ्याचा उल्लेख जो आहे तो या सुनावणी दरम्यान सादर करण्यात आला होता। आणि एकीकडे आपण पाहतोय की ज्या पद्धतीत लायसन्स रद्द करण्यात आलेले हॉटेल चालकांना जी सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने देखील कोर्टानं काही उल्लेख केलेला आहे। पण मात्र आज ज्या पद्धतीत जो अहवाल मंत्रालय आणि विधान भवनाच्या संदर्भामध्ये पाहणी दरम्यान जी कारवाई करण्यात आली त्याचा जो काही उल्लेख केलेला आहे यावरनं कोर्टानं खरं तर आपण पाहतोय की एफडीएची खरडपट्टीच काढलेली पाहायला मिळते। त्यामुळे सुधारून पुन्हा एकदा हा अहवाल सादर करण्यासाठी तारीख दिलेली आहे। त्यामुळे मंगळवारपर्यंत मंत्रालय आणि खासगी स्थापनांना सुधारण्यासाठी वेळ ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ही तपासणी करून आता याचा पुन्हा एकदा अहवाल जो आहे तो मंगळवारी पुन्हा एकदा हायकोर्टात सादर केला जाणार आहे। लागवी अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।